राहुल गांधी यांनी लेख लिहिलेला होता आणि त्यांनी केंद्र सरकारवर आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलेला होता आणि याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखाद्वारे उत्तर दिलेलं आहे। काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपण पाहतोय, जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात। जनादेशाचा अपमान कराल तर जनता माफ करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना दिलेला आहे। लेखाला त्यांनी लेखाद्वारेच उत्तर दिलेलं आहे। राहुल गांधींनी लेख लिहिलेला होता आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे। फडणवीसांनी त्या संदर्भात एक सविस्तर लेख लिहिलेला आहे। जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला। सोबतच जनादेशाचा अपमान कराल तर जनता माफ करणार नाही असा थेट इशारा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला दिलेला आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी लेखात काय म्हटलंय पाहूयात। आपण पाहतोय 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट नियुक्त केले। आतापर्यंत 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले। पहिल्यांदा मोदींनी विरोधी पक्षनेता किंवा मोठ्या पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केलेली होती। मतदार वाढीचा विषय समजून घ्या। युवा मतदारांची संख्या सातत्यानं वाढत असते। 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते। आधी रात्री उशिरा अंतिम आकडेवारी यायची, आता 5 वाजता येऊन दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी समोर येते। तर देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी राहुल गांधींवर लेखाद्वारेच प्रत्युत्तर त्यांना दिलेलं आहे, पलटवार केलेला आहे। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहिलेला आहे आणि जो मुद्दा राहुल गांधींनी मांडलेला आहे तो मुद्दा त्यांनी खोडून काढलेला आहे। काय आणखी महत्त्वाचे तपशील या लेखामध्ये आहेत? श्वेता, काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते लोकसभेतले राहुल गांधी यांनी मराठी वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे जो विजय महायुतीला मिळालाय त्यावर काही आक्षेप आणि काही हरकती नोंदवल्या होत्या, काही आरोप केले होते। याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले। महत्त्वाचे 5 मुद्दे त्यांनी या लेखाच्या माध्यमातून मांडलेत। त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जो पराभव आपल्याला पाहावा लागलाय तो स्वीकारून पुढे जायला हवं, अशा प्रकारचा एक संकेत, अशा प्रकारचा एक संदेश त्यांनी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाला दिलेला आहे। निवडणूक आयोगाची रचना असेल, त्याची स्थापना असेल, त्याची कार्यशैली असेल, कार्यपद्धती असेल, जसा तू उल्लेख केलास की निवडणूक आयोगाची नेमणूक असेल, अध्यक्षांची नेमणूक असेल, या सगळ्याबद्दल फडणवीस यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत। दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे मतदार वाढीचा। जे मतदार सातत्याने निवडणुकांमध्ये वाढत जात आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये फडणवीस यांनी काही आकडेवारी दिलेली आहे आणि ज्यामध्ये काही न्यायालयीन प्रक्रियेचा सुद्धा अंश सुद्धा आहे तो देखील त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मतदान वाढलं आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये जे मतदान विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये वाढलं त्याचा देखील उल्लेख फडणवीसांनी केला आहे। लोकसभेमध्ये मतदान किती झालं, त्यानंतर विधानसभेमध्ये किती झालं, त्यामध्ये वाढलेलं मतदान किती होतं, ते कुठल्या भागांमध्ये वाढलं, याचा देखील उल्लेख फडणवीसांनी केलाय। त्यासोबतच एक आक्षेप जो आहे तो सातत्यानं काँग्रेसकडनं घेण्यात आला तो म्हणजे संध्याकाळी 5 नंतर जे मतदान वाढलं, 5 वाजता मतदानाची वेळ संपते, परंतु 5 नंतर जे मतदान वाढलं आणि त्याची जी टक्केवारी आहे, त्याची जी संख्या आहे, काँग्रेसकडनं सातत्यानं आरोप केला गेला की 76 लाख मतदान हे या काळामध्ये वाढलं गेलं, त्याचा कुठलाही प्रॉपर हिशोब दिला गेला नाही, असा देखील आरोप काँग्रेसकडनं केला गेला। यासोबतच काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि शेवटचा मुद्दा म्हणजे राहुल गांधी सातत्यानं जनतेच्या जो जनतेनं कौल दिलाय, जो जनतेनं मतदानाच्या स्वरूपामध्ये जनादेश स्पष्ट दिलेला आहे, त्या जनादेशाचा, मतदारांचा, सर्वसामान्य घटकांचा सातत्यानं अपमान करतायत आणि हा अपमान
आम्ही कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्राचा जनसेवक म्हणून, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी कायमच राहुल गांधींच्या या अशा प्रकारच्या भूमिकेचा निषेधच व्यक्त करेल. अशा प्रकारचं अगदी. एक भाष्य, अशा प्रकारची एक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या माध्यमातून घेतली. अर्थात अगदी. राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्र्यांनी लेखातून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे यानंतर आता विरोधी पक्षाची भूमिका काय असते आणि या सगळ्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर विरोधी पक्ष नेमकी काय भूमिका घेतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर, विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ईव्हीएमचा वापर होईल आणि त्यावेळेला सुद्धा जर आरोप झाले तर त्याला सुद्धा विरोधी पक्षासोबतच सरकारकडनं सुद्धा त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल. त्यामुळे हा वाद नेमका आणखी पुढे आणि कितीपर्यंत पुढे अगदी मी येत्या काळात राजकीय वर्तुळातून या संदर्भात काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.